कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा निखिल पण ना फोन उचलत नाहीये माझे आणि माझे मेसेजेसना रिप्लाय सुद्धा करत नाहीये। मी काय करू आता? बाबा, आई, तुम्ही प्लीज काहीतरी करा ना, काहीतरी बोला ना प्लीज। सगळं भलं काय या ताईच करणार आहात का तुम्ही? मी या घरची कोणीच नाहीये का? मी आत्ताच सांगतेय, जर माझं लग्न निखिलशी झालं नाही तर मी इरा, अगं काय चाललंय तुझं? बाबा हो, तुम्हाला कळत कसं नाहीये? निखिलचे आई बाबा इथे येऊन इनडायरेक्टली लग्न मोडून गेलेत। कसेही बोललेत ते बाबा, मी काहीच करू शकत नाहीये, मी शांतही बसू शकत नाहीये। तरीही तू थोडा वेळ शांत बस। हे बघ, थोडा वेळ जाऊ दे, करतो आम्ही काहीतरी। काय करणार आहात तुम्ही? हा, जिनी केलं पाहिजे ना ती एक शब्दही बोलत नाहीये। बाबा, काय? आणि बॅग भरून कुठे निघालीस? बाबा, मला तुमच्याकडून 10,000 उसने हवे। माझा पगार झाला की देईन तुम्हाला परत। 10,000 कशाला हवेत तुला? आणि बॅग घेऊन कुठे निघालीस? मी हे घर सोडून चाललीये बाबा। अगं, घर सोडून चाललीस म्हणजे सासरी चाललीस ना? मग तुला पैसे कशासाठी हवेत? नाही बाबा, तिकडे मी जाऊ शकत नाही आणि इकडे राहू शकत नाही। मी जवळच कुठेतरी एखादी खोली घेईल भाड्याने। शरा, डोकं फिरलंय का तुझं? तुझं स्वतःचं हक्काचं घर असताना तू भाड्याच्या घरात राहणार आहेस? आई, डोंट वरी, मी तुला मदत करेन। हे बघ, माझ्या खूप ओळखीचे लोक आहेत, तुला घर मिळून जाईल। हा, पण कदाचित एखाद 2 दिवस तुला हॉटेलवर राहावं लागेल। इरा, काय बोलतेस ते कळतंय का तुला? अगं, ती घर सोडून जायची भाषा करते आणि तू तिला मदत करायला निघालीस? मी तिला जा असं एकदा तरी म्हणाले? ती आपणूनच म्हणाली। आणि या सगळ्यातनं तिने जर एक मार्ग शोधला असेल मधला, तर जाऊ दे ना तिला। या सगळ्यामध्ये तिचा इगोही दुखावणार नाही आणि माझ्या आयुष्याची वाट सुद्धा लागणार नाही। मग का थांबवताय तुम्ही तिला? इरा, गप्प बस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।